पूर्वीच्या काळी जेव्हा भयपटांची, हॉरर सिनेमांची जाहिरात केली जायची, तेव्हा एक वाक्य नेहमी कानावरती पडायचं. सुरुवात चुकवू नका, शेवट सांगू नका. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना हा त्याच प्रकारातला झालेला आहे हो. काय रंगला हा सामना, म्हणजे मी तर म्हणेन आज अहमदाबादच्या मैदानावरती जे प्रेक्षक हजर होते त्यांच्याकडनं दुप्पट पैसे घेतले पाहिजेत. कारण किती त्यांना नाट्य बघायला मिळालंय क्रिकेटचं, बोलायची सोय नाही. कारण नॉर्मल मॅच जेव्हा 20 ओव्हरची चाललेली होती त्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग हा गुरबतच्या अप्रतिम खेळीमुळे शक्य झालेला होता. मी नेहमी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की खेळणं आणि दडपणाखाली खेळणं ह्याच्यामध्ये फरक असतो. आज कगिसो रबाडासारखा मनुष्य सुद्धा शेवटची ओव्हर टाकताना बिचकलेला होता. 2 नो बॉल आणि 1 वाईड बॉल त्यांनी टाकला शेवटच्या ओव्हरमध्ये आणि त्यामुळे अफगाणिस्तानला विजय हा शक्य झालेला होता. परंतु त्यावेळेला 2 बॉलर्स हे बॅटिंग करत होते अफगाणिस्तानचे, तिथंच गोळ झाला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कित्येक वेळेला फास्ट बॉलर जास्त बॅटिंग करताना विचार करत नाहीत आणि तेच आज घडलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभ्या असलेल्या त्यांच्या खेळाडूंनी स्टार्टच घेतला नाही, त्यामुळे शक्य असलेल्या 2 रन तो पळाला नाही. बॅट क्रीजमध्ये टेकवण्यासाठी त्यांनी डाईव्ह मारला नाही आणि त्यामुळे अफगाणिस्तानकडनं ती 1 रन शॉर्ट झाली. रनआउट झाला बॅट्समन आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये सुद्धा पहिली सुपर ओव्हर टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सुद्धा गुरबजनी 4 बॉलमध्ये 24 रन्स पाहिजे असताना 3 सिक्सर 3 बॉलवरती मारल्या होत्या. नंतर 1 बॉल वाईडचा गेलेला होता आणि शेवटी तो आऊट झाला. किती रंगतदार हा सामना झाला. अफगाणिस्तानचं थोडंसं वाईट वाटतं कारण झगडून झगडून ते या सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत. गोष्ट ही सुद्धा आता घडलेली आहे की 2 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे गेल्या विश्वचषकाचे सेमीफायनलिस्ट स्पर्धेतनं बाहेर पडल्यामध्ये जमा आहेत. ही सर्वात मोठी भीती आहे. दक्षिण आफ्रिकेने आपलं मनोधैर्य कायम ठेवलं आणि विजयापासून आपण जास्त दूर जाणार नाही याच्यासाठी अथक प्रयत्न केले, म्हणूनच त्यांच्या हाती विजय लागला. आणि हा संघ मागच्या विश्वचषकाप्रमाणेच T20 क्रिकेटमध्ये अत्यंत धोकादायक संघ आहे. मी दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलतोय. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा.